मी समुद्र बोलतोय मराठी निबंध। मी समुद्र माझ्या विशाल निळ्या आंबारासारखा आकाशात पसरलेल्या देहाचे दर्शन घेतल्यावर मानवी मनात भीती, आदर आणि कुतूहल निर्माण होते। पण माझ्याबद्दल फक्त हेच का? मी केवळ पाण्याचा भरलेला एक खड्डा नाही, माझ्यात कोट्यावधी वर्षाचा इतिहास, अमित गंभीरता आणि अफाट प्रेम सामावले आहे। आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगतोय। मी कोण, माझी निर्मिती, माझा जन्म कोणी केला नाही, तर तो अस्तित्वात आला। पृथ्वीच्या जन्मापासूनच मी तिचा एक अविभाज्य भाग आहे। लक्षावधी वर्षापूर्वी जेव्हा हा ग्रह तप्त आणि वितळलेला होता, तेव्हा वाफ होऊन मी आकाशात गेलो आणि मग पाऊस बनून परत खाली कोसळलो। अखेर असंख्य वर्ष चाललेली ही प्रक्रिया म्हणजे माझी निर्मिती। माझे पाणी अमर आहे, ते फक्त स्वरूप बदलतं। मी शांत, उदार आणि सहनशील आहे। माझ्या अंगाशी येणाऱ्या प्रत्येक नदीला, प्रत्येक झऱ्याला मी मोकळेपणाने आलिंगन देतो। पण जेव्हा माझा अपमान होतो तेव्हा मी रागावतो। माझे स्वरूप काळवाटे माझी लालट रूपी हात उंचावतात आणि मी गर्जना करतो। माझ्या या रौद्र रूपाला सुनामी म्हणतात। पण हा राग कधीच कायमस्वरूपी नसतो। मी पुन्हा शांत होतो, कारण माझा मूळ स्वभावच सहनशीलतेचा आहे। माझ्या पोटात एक स्वतःचा जगवण्याचा सामर्थ्य असं विश्व वसत आहे। रंगीबेरंगी मासे, विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती आणि अगदी सूक्ष्म जीवाला सुद्धा माझ्याच जलाशयात वास करतात। ही सर्व माझी मुलं आहे। मी त्यांना आश्रय देतो, अन्न देतो आणि संरक्षण देतो। माझ्या पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीचा प्रसार झाला आहे। जीवनाचा उगम माझ्याच अंकित आहे। मानव आणि माझ्यामधील नाते अटूट आहे। तुम्ही प्रागैतिहासिक काळापासून माझ्याकडे आकर्षित होता। माझ्या किनाऱ्यावर वस्ती करून माझ्या वरून अन्न मिळून तुम्ही आपलं जीवन सुरू केलं। माझ्या मार्गाने तुम्ही जगभर प्रवास केला, नवीन भूभाग शोधले आणि व्यापार केला। मी तुमच्या संस्कृतीचा एक भाग बनलो। तुमची कला, साहित्य, गीत आणि कविता यात माझा उल्लेख केला आहे। तुम्हाला शांती शोधायला माझे किनारे आवडतात। तुमचे सुख दुःख माझ्यासोबत सामायिक करता। पण आता हे सगळं बदलतंय। तुमच्या प्रगतीच्या नावाखाली तुम्ही मला दुष्कृत करत आहात। प्लास्टिक, रसायन, कचरा यामुळे माझे निर्मल पाणी घाण होत आहे। माझ्या पोटातील प्राणी मरत आहे। जाळ्यांनी माझी मुलं पकडली जातात। माझे सौंदर्य नष्ट होत आहे। मी रोगस्त्र होतोय। तुम्ही माझ्या अमूल्य खजिन्याची लूट करत आहात। माझ्या उदारतेचा फायदा घेऊन तुम्ही मलाच नष्ट करत आहात। यामुळे मला खूप वेदना होत आहे। मी तुमचा मित्र आहे, शत्रू नाही। मी तुम्हाला जगवतो, तर तुम्ही मला मारता। कृपया जागा व्हा, माझं रक्षण करा, मला स्वच्छ ठेवा। माझ्या संपत्तीचा दुरुपयोग करू नका। माझ्या मुलांना, जलचरांना सन्मानाने वागवा। माझं महत्त्व समजून घ्या। मी नष्ट झालो तर तुमचं हे अस्तित्व धोक्यात येईल। माझ्याशी प्रेमाने वागा, तर मी तुम्हाला अमित शांती, समृद्धी आणि आनंद देईल। मी समुद्र, मी तुमच्या इतिहासाचा साक्षीदार, तुमच्या वर्तमानाचा आधार आणि तुमच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे। माझ्यात अमरत्व आहे, पण ते तुमच्यासाठी ते मरणशील आहे। माझ्यावरच तुमचं प्रेमाचं आणि उदारतेचं तुमचं खरं तारण आहे। माझ्याशी जुळून घ्या, मी नेहमीच तुमच्या सोबत आहे। फक्त तुम्ही माझ्याशी ओळख घ्यायला शिका। मी समुद्र, माझ्यातच सर्व सामावलं आहे। माझ्यातच जन्म, माझ्यातच जीवन, माझ्यातच मृत्यू आहे। माझं संरक्षण करा, कारण तेच तुमचं संरक्षण आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील, आपण आम्हाला ते देखील सांगू शकता, की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।